नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात परीक्षार्थी आपलं स्वतःचं करिअर बनवणारी मुलं यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एकाच त्रासाला सामोरं जावं लागतंय. ते म्हणजे सरकारी नोकरीच्या निमित्तानं विविध पातळीवर होणारा छळ. कधी एमपीएससीच्या परीक्षांमध्ये घोळ होतोय, तर नजीकच्याच भूतकाळामध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या बाबत वारंवार वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या त्रासाला हे विद्यार्थी सामोरे जात आहेत. शिक्षण आटपल्याच्या नंतर नोकरीच्यासाठी केले गेलेले सगळे प्रयत्न आणि पर्यायाने नोकरी मिळवण्याच्यासाठी अपेक्षित असलेल्या परीक्षेत उत्तम गुण मिळवण्याच्यासाठी केलेले सगळे प्रयत्न हे यामुळे पूर्णपणे मागे पडतात आणि उरतोय तो फक्त मानसिक छळ. आणि याची कारणं ही कोणत्याही प्रकारे नैसर्गिक नाहीत, ती केवळ मनुष्य निर्मित आहेत. आरोग्य विभागातल्या अनेक विद्यार्थ्यांना केवळ आणि केवळ अनास्था आणि असमन्वयाच्याच मुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं परीक्षेच्या बाबतीतल्या विविध त्रासांना सामोरं जावं लागतंय. कधी एकाच विद्यार्थ्याला दोन वेगळ्या पदांच्या परीक्षांच्यासाठी एकाच दिवशी दोन वेगळ्या शहरांमध्ये बोलावलं जातं, तर कधी पेपर आधीच फुटतो. आतापर्यंत 10वी 12वीच्या परीक्षांच्या बाबत आपण अशा प्रकारच्या विविध कटकटींना सामोरे गेलेलो होतो, पण तुलनेनं त्या अधिक योग्य समन्वयाच्या माध्यमातून या प्रकारच्या त्रासांपासून विद्यार्थ्यांची मुक्तता कशी होईल, परीक्षार्थींची मुक्तता कशी होईल याच्यासाठी प्रयत्न होताना दिसत होते. मात्र गेल्या पावणे दोन वर्षामध्ये कोरोना काळात आधी परीक्षा झाल्या नाहीत आणि आता घ्यायची वेळ आली, तेव्हा ज्या संस्थेला ते काम दिलंय त्या संस्थेच्याकडून ते काम धडपणे होताना दिसत नाहीये. आणि खास करून हे आरोग्य विभागात सर्वाधिक दिसून येत आहे. परिणामी आरोग्य विभागामध्ये परीक्षा घोळात अडकलेल्या आहेत. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत परीक्षार्थी या नात्यानं 3 मान्यवर आहेत आणि राजकीय प्रवक्ते म्हणून आपल्या सोबत भारतीय जनता पार्टी तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत. सर्वप्रथम परीक्षार्थींची आपल्याला ओळख करून देतो. आपल्या सोबत दीपाली साबळे, सोहम राठोड, किरण निंबोरे हे 3 परीक्षार्थी जोडले गेलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं डॉक्टर अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत, महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता सूरज चव्हाण या चर्चेत आहेत. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला दीपाली साबळे यांना. दीपाली, आपण कुठल्या विभागात परीक्षा देण्याच्यासाठी प्रयत्नशील होतात, म्हणजे आरोग्य विभागातल्या अंतर्गत कोणत्या परीक्षेमध्ये, आणि आपल्याला काय अडचणींचा सामना करावा लागला? मी टेलिफोन ऑपरेटर साठी अप्लाय केलता. आधी जी एक्झाम होणार होते त्या एक्झाम मध्ये खूप घोटाळा झाला. माझं जे आधीचं सेंटर होतं ते पैठणला लागलं होतं. माझी सर्व तयारी होती पैठणला जायची, पण त्यानंतर 8 वाजता डिक्लेअर झालं की एक्झाम कॅन्सल झाली. माझं सगळं प्रिपरेशन झालेलं होतं. त्यानंतर मग 8 दिवसाचा गॅप आला, म्हणजे 15 दिवसाचा गॅप आला. त्यानंतर मला म्हणजे माझे पेशन्स संपले. मग मी ठरवलं की आता ठीक आहे, जाऊ दे, आता ही एक्झाम कॅन्सल झाली, आपण दुसरीकडे ट्राय करू. सो मग मी प्रायव्हेट सेक्टर मध्ये गेले, तिथे जॉबसाठी अप्लाय केला आणि मला तो जॉब मिळालाय. सो माझे जे पेशन्स होते की मी आधीची तयारी केली ते मला म्हणजे बेनिफिट नाही झालं माझं त्याच्यामध्ये. दीपाली साबळे, आपण आपला अनुभव सांगितला. आपल्याला याच जोडीला सोहम आणि किरण यांचेही अनुभव ऐकायचे आहेत. सोहम राठोड, आधी आपला अनुभव सांगा, त्यानंतर किरण राठोड यांना संधी देतो. आपला आवाज सोहम आपल्याला सुरू करावा लागेल. माईक बंद आहे आपला. सोहम, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का?
नसेल तर किरण, समजा आपल्याला माझा आवाज पोहोचत असेल, प्रश्न ऐकायला येत असेल तर आपण आपला अनुभव सांगावा. किरण निंबोरे. नमस्कार. जी बोला किरण, आधी आपण बोलणार आहात. किरण निंबोरे बोला. खरं तर तुम्ही एक परीक्षार्थी म्हणून माझा उल्लेख केला, परंतु मी ही परीक्षा दिलेली नाहीये. अच्छा, आपण विद्यार्थी समन्वयक या नात्यानं चर्चेत आहात. येस येस येस. तर मला वाटतं आधी सोहमचा अनुभव परीक्षेतला बिलकुल मगाशी आपण त्यांना जोडायचा प्रयत्न केला, पण सोहम राठोड यांचा तांत्रिक दृष्ट्या काही अडचणी येत होत्या. सोहम, आता आवाज येतोय का आणि आता आपण आपली भूमिका मांडू शकणार आहात का? सोहम, आपण प्रश्नाला उत्तर देणं अपेक्षित आहे. आपल्याला माझा प्रश्न पोहोचलाय? नाही, काही तांत्रिक कारण आहेत, आपल्याला यामध्ये फार वेळ थांबता येणार नाही. किरण निंबोरे, आपण बोला. यंदाच्या परीक्षांमध्ये झालेले सातत्यानं घोळ आणि ते घोळ दुरुस्त न करण्याची काय कारण? खरं तर या ज्या परीक्षा आहेत, ज्या खाजगी कंपनीकडून परीक्षा घेतल्या जातात, आता जर सरकारवर बोलायचं झालं तर मागच्या सरकारने तीच चूक केली आणि आताचं सरकार देखील तीच चूक करतंय. वेळोवेळी विद्यार्थी असतील, विद्यार्थी संघटना असतील, विद्यार्थी प्रतिनिधी असतील आणि एमपीएससी देखील हे सांगतंय की आम्ही सगळ्या परीक्षा घ्यायला तयार आहेत, परंतु सरकार ते ऐकायला तयार नाही. सरकारने खाजगी कंपन्यांकडेच परीक्षा देण्याचा घाट घातलेला आहे आणि याच्यातून आपण पाहत आहेत, सर्व वर्तमानपत्रामध्ये असतील किंवा वृत्तवाहिन्यांवरती असेल, तोच आता सध्या गोंधळ चालू आहे. एक तर परीक्षा खाजगी कंपनीकडून घेत आहेत, त्याच्यामध्ये पारदर्शकता नाही. दुसरी गोष्ट, परीक्षा ज्या दिवशी घ्यायची त्या दिवशी परीक्षेवरती विद्यार्थ्यांना पेपर नाहीत. माझ्यासमोर अशी काही लिस्ट आहे की विद्यार्थ्यांना केंद्रावरती वेळेवरती पेपर मिळत नाहीत. जे पेपर मिळतात त्याच्यामध्ये एका बेंचवरती 2-2 जण बसतात. मोबाईल न्यायला अलाउड केलं जातंय. जे सुपरवायझर पेपर सेंटरमध्ये आहेत त्या सुपरवायझरला पेपर कशाचे आहेत, कुठले आहेत हे माहित नाही. अशा काही केसेस आहेत ज्यांनी एका पदासाठी फॉर्म भरलेला असताना त्यांना दुसऱ्याच पदाचा पेपर आलेला आहे. असे जर गोंधळ खाजगी कंपनीकडून होणार असतील आणि वारंवार सरकारच्या हे लक्षात आणून देऊनही सरकार त्याच्यावरती काहीच ऍक्शन घेत नाही आणि आपल्या आदरणीय राजेश टोपे साहेब म्हणतात की अतिशय सुरळीत पद्धतीने परीक्षा पार पडल्या. तुम्ही पाहिलं असेल, मागची परीक्षा आहे, रात्री 10 वाजता मेसेज करून सांगतायत की परीक्षा कॅन्सल झाली. त्यावेळेस विद्यार्थी सेंटरवरती जात आहेत. हे सगळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी 100-200 रुपये त्यांच्या खिशामध्ये असतात. 500-500, 1000 रुपये खर्च करून हे सेंटरवरती जातात. पैसे येतील, पैसे कसेही मिळतील, परंतु विद्यार्थ्यांचा हा मौल्यवान वेळ वाया गेलेला, त्यांनी केलेला अभ्यास जर अत्याचाराच्या माध्यमातून परीक्षा घ्यायची असेल आणि जर याच्यात पैसे देऊन जर विद्यार्थ्यांना तसे पुरावे देखील आहेत, सरकारकडे सगळी माहिती पुरवलेली आहे, तरी सरकार जर खाजगी कंपनीचा घाट घालत असेल तर विद्यार्थ्यांवरती हा अन्याय आहे. बिलकुल किरण निंबोरे, आपण अत्यंत स्पष्टपणे घडलेल्या घटनांच्या संदर्भातली एक मालिका समोर आणलीत. या निमित्तानं प्रकर्षानं काय जाणवलं तर हा सगळा परीक्षांचा प्रक्रिया राबवण्याचा अनुभव ज्या एमपीएससीला आहे, त्या एमपीएससीला परीक्षा घ्यायला सांगायचं सोडून एका खाजगी संस्थेला यासाठी सातत्यानं प्रोत्साहन दिलं जात आहे. डॉक्टर अनिल बोंडे, या दोन्ही मुद्द्यांवर तुम्ही आणि सूरज चव्हाण यांच्याकडून मतप्रदर्शन होईलच. आत्ताच्या घडीला पहिला प्रश्न डॉक्टर बोंडे आपल्याला आहे. राज्य सरकारच्याकडून परीक्षा घेण्याचं काम एमपीएससीला द्यायच्या ऐवजी खाजगी संस्थेला का दिलं जात आहे आणि खाजगी संस्था एकदा नाही दोनदा चुकते, दोनदा नाही तीनदा चुकते, तरीही ते काम तिच्याचकडे कायम का ठेवलं जातं? खाजगी संस्थेचे संचालक माध्यमांकडे येतात, माफी मागतात, पुन्हा चुका करतात. आरोग्यमंत्री माध्यमांसमोर येतात, माफी मागतात, पुन्हा चुका होत आहेत. प्रसाद स्पष्टपणे सांगतो की हे मलिदा खाण्याशिवाय दुसऱ्या गोष्टीसाठी नाही. एक महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये 10वीच्या परीक्षा सुरळीत होऊ शकतात, 12वीच्या परीक्षा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सुरक्षितपणे चांगल्या तऱ्हेने घेऊ शकतं, युनिव्हर्सिटीच्या परीक्षा चांगल्या तऱ्हेने होऊ शकतात, एमपीएससीच्या परीक्षा होऊ शकतात. मग अगोदरच्या काळामध्ये महापोर्टल होतं, त्या महापोर्टल बद्दल तक्रार करणाऱ्या सुप्रिया सुळेंकडनं ही अपेक्षा होती की चांगला अल्टरनेटिव्ह देतील त्यामध्ये जर काही तक्रार असेल तर. पण त्यांनी परीक्षा दिली नॅसाला, ज्या नॅसाला ब्लॅकलिस्ट मध्ये उत्तर प्रदेशमध्ये टाकण्यात आलं, बिहारमध्ये टाकण्यात आलं. हायकोर्टाने सांगितलं, त्यांना नॅसाला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं. मग खाजगीला द्यायचंच होतं
तर ज्याची क्रेडिबिलिटी आहे तशा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला का दिलं नाही? बरं, बोर्ड शिक्षण बोर्ड जे आहे 10वी-12वीचं ते सुद्धा खाजगी सारखं चालतं, तर त्यांना ह्या परीक्षा देण्याची अधिकृत परवानगी का दिली नाही? हेच नाही तर एमपीएससी जर क्लास 3च्या परीक्षा घ्यायला तयार असेल तर एमपीएससी जास्त सुदृढ बनवून, दुर्दैव असं आहे की या सरकारमध्ये एमपीएससी सुद्धा अजूनपर्यंत स्ट्रेंथन करण्यात आलेली नाही. एमपीएससीचा घोळ संपत नाही, पण एमपीएससी करू शकते किंवा तत्सम एक परीक्षा मंडळ राज्य सरकार सुद्धा 12वी आणि 10वीच्या परीक्षेसारखं किंवा युनिव्हर्सिटीच्या बरं. परीक्षेसारखं निश्चितपणे निर्माण करू शकतं. परंतु इथे 60 ते 70% मुलं हे पैसे देऊन लावून घेण्याचं काम या न्यासाच्या मार्फत केल्या जातं. माझा स्पष्ट आरोप आहे. ठीक आहे डॉक्टर आणि बोंडे, आपण त्याच्यामुळे दोन हा गंभीर गोंधळ मुद्दे होतो. समोर आणलेत. जी डॉक्टर बोंडे, आपण दोन गंभीर मुद्दे समोर आणलेत. सूरज चव्हाण त्यावर उत्तर देणार आहेत. सूरजजी, आपला माईक आपण आधी सुरू करावा, माझा प्रश्न ऐकावा आणि आपलं उत्तर देण्यासाठी आपण बोलायचं आहे. दोन प्रमुख मुद्दे जे इथे आता समोर आले, विद्यार्थी समन्वयक या नात्यानं किरण निंबोरेंनी मांडले, त्याचबरोबर डॉक्टर अनिल बोंडेंनीही मांडले आणि त्याच्या आधी विद्यार्थ्यांच्या वेदना सुद्धा आपण या चर्चेमध्ये समाविष्ट करून घेतल्या. आत्ता पहिला मुद्दा ज्याच्यावर तुमचं उत्तर अपेक्षित करतो, परीक्षा एमपीएससीला द्यायची ऐवजी एका खासगी संस्थेला का घ्यायला सांगण्यात आलेली आहे? ती संस्था वारंवार चुका करते तरी पण त्यांना शिक्षा का होत नाही? पहिली गोष्ट ही पदभरती पारदर्शकपणे व्हावी म्हणून आमचं सरकार प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. काही ठिकाणी म्हणजे 1025 सेंटर पैकी 10 सेंटरवरती तर काही गोंधळ झाला होता. त्यामध्ये स्वतः आरोग्य विभागानं प्रेस नोट काढून त्या संदर्भातलं हे केलेलं की ज्या विद्यार्थ्याला इतर भागाची किंवा इतर विषयाची प्रश्नपत्रिका गेली होती त्या विद्यार्थ्यांची परत 36 असे काहीतरी विद्यार्थी आहेत त्यांची परत परीक्षा घेण्याचा निर्णय हे शासनाने घेतलेला आहे. कुठल्याही विद्यार्थ्यावरती अन्याय होऊ नये, त्यांच्या हक्काची जागा त्यांना भेटावी या उद्देशाने हे केलेलं काम आहे. पारदर्शकपणे जसं मध्य प्रदेशमध्ये व्यापम घडलं होतं तसं महाराष्ट्रात घडू नये यासाठी आमच्या सरकारनं काम केलेलं आहे. आता अनिल बोंडेजींनी म्हणले की न्यासाला उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, सरकार कुणाचं होतं? मग तिथं सरकार तुमचीच होती. आमचा उद्देश एवढाच आहे की या महाराष्ट्रातल्या तरुणांना न्याय भेटावा, त्या तरुणांना अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या जागा भराव्यात आणि त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं या उद्देशानं महाविकास आघाडी सरकारनं काम केलेलं आहे आणि पारदर्शकपणे केलेलं आहे. जर आम्हाला काही त्रुटी जाणवल्या होत्या त्याच्यानंतर स्वतः आरोग्य मंत्र्यांना येऊन त्या त्रुटीबद्दल माध्यमाच्या रूपाने सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली होती की ज्या काही सूरज चव्हाण, आपण असं सांगू इच्छित आहात, सूरज चव्हाण आपण असं सांगू इच्छित आहात की आपण एक पारदर्शक परीक्षा पद्धती करू इच्छित आहात. पारदर्शक परीक्षा पद्धती ही सरकारी यंत्रणेच्या ऐवजी एका खासगी संस्थेच्या मार्फत आपल्याला करायची इच्छा आहे, याचा तर्क काय आणि हे पटवून कसं घ्यायचं? खाजगी यंत्रणेला देण्यामागचा उद्देश की आपल्या यंत्रणेमध्ये जी काही मॅन पॉवर आहे त्याच्यामध्ये कमतरता असल्यामुळे याला दिलेला आहे आणि त्याचे सुद्धा एमपीएससीच्या माध्यमातून अनेक वर्ष एमपीएससीला आपल्या अध्यक्षच नव्हते त्यावेळेस आता महाविकास आघाडीवर देण्याचं काम झालेलं आहे. पण हे काही मॅन पॉवर नसताना सुद्धा आपण एखाद्या संस्थेवरती ओझं कसं टाकणार आणि ते न असल्यामुळं आपण न्यासाला हे टेंडर दिलेलं आहे. ते टेंडर प्रोसेसच्या माध्यमातून न्यासाची निवड झालेली आहे. एकूण 5 कंपन्यांनी या टेंडर प्रोसेसमध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यानंतर न्यासाची निवड झालेली आहे. त्यांच्या अधिकाऱ्याचा अनुभव पाहिलेला होता म्हणजे उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल किंवा इतर ठिकाणी मध्ये टाकण्यात आलं साहेब. उत्तर प्रदेश आणि बिहार अनुभवाच्या भरतीवर दिले का? बोंडे साहेब एक सूरजजी मला हे सांगा, तुम्ही म्हणता की उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तुमचंच सरकार होतं. हो, त्या सरकारनेच ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं. मग त्यांनी ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्यावर आपण कशाला पांढरं करून घेतलं त्याचं? म्हणजे याच्यात मुद्दा असा येतो की याच्यात सूरजजी याच्यामध्ये मुद्दा असा येतो की कोणतीही कंपनी सरकार जेव्हा निवडतं तेव्हा त्याचा इतिहास पाहतं. तुम्ही आत्ताच हे मान्य केलं की तुम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये त्यांनी केलेलं काम पाहिलं, पण प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काळ्या यादीतली कंपनी ही महाराष्ट्रामध्ये स्वच्छ आणि पांढऱ्या यादीतली झाली, पारदर्शक झाली.
पारदर्शक मी झाली थोडंसं- अगदी. मी बोलू का? मी बोलू बिलकुल का? नाही, सूरजजी बोला. मी बोलतो ना, उत्तर बोलत साहेब उत्तर देऊ द्या. मला मध्ये बोलता येतं, मला मध्ये बोलता येतं. नाही असं नाही, चुकीचं गोष्ट न्यासा कंपनी तर अशी आहे की फुकटात परीक्षा घ्यायला तयार आहे, कारण की प्रत्येक कॅन्डिडेट कडून त्यांना पैसे घ्यायचे आहे. ते मग तुम्हाला TCS ला माहिती का नाही असेल. दिलं? मग ते TCS तुम्हाला ला- माहिती अरे, असेल. अहो गावागावात एजंट फिरून राहिले, फुकटात गावागावात परीक्षा एजंट घेणं फिरून तुम्हाला राहिले, माहिती असेल. गावागावात एजंट फिरून राहिले. मग सुप्रिया सुळेंना द्यायचंच होतं, महापोर्टल इतकी बदनाम झालं होतं असं त्यांचं म्हणणं होतं. मग TCS ला का दिलं नाही? 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये गोंधळ होत नाही, विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये गोंधळ होत नाही. मला वाटतं बोंडे साहेब आपल्याला परीक्षेमध्ये का गोंधळ प्रशासकीय होतो? कामाचा अनुभव आहे. प्रोफेशनल परीक्षेमध्ये का गोंधळ आपल्याला होतो? प्रशासकीय कामाचा अनुभव आहे बोंडे साहेब. आपल्यालाही माहिती आहे म्हणूनच सांगतोय. एखाद्या कंपनीची निवड होताना त्या कंपनीला जे काही निकष लावलेले असतात, जी कंपनी त्या निकषामध्ये बसते त्या कंपनीला टेंडर दिलं जातं. ऑनलाईन पद्धतीनं टेंडर असतं. हे तुम्ही स्वतः मंत्री राहिल्या त्या राज्यामध्ये, हे तुम्हाला माहिती आहे ना? हे तुम्हाला माहिती आहे. एखाद्या निकषात बसणारी कंपनी, निकषात न बसणाऱ्या कंपनीला टेंडर दिलं असेल तर बोला. तुम्ही तुम्हाला जर ज्यावेळेस पारदर्शकपणे घ्यायचं होतं तर TCS बोंडे साहेब एखाद्या आणि आपल्याच कंपनीला कंपनीला द्यायचं म्हणजे त्या न्यासालाच द्यायचं हा आग्रह का बरं? एक मिनिट बोंडे साहेब, एकच मिनिट थांबा. बोंडे साहेब, आपण एकदा या प्रश्नांची उत्तरं घेऊ. आतापर्यंत न्यासाची पाठराखण करताना सूरज चव्हाणांनी 2 गोष्टी स्पष्ट केल्या. एक, न्यासाचा पूर्वानुभव. 2, MPSC मध्ये पुरेसं मनुष्यबळ नसणं. हे 2 तर्क त्यांनी मांडलेले आहेत. त्याची चर्चा पुढे करू. आपला तिसरा तर्क काय आहे सूरजजी? नाही, एक पहिली गोष्ट तरी न्यासाला ब्लॅकलिस्टेड असल्यामुळे काम भेटलेलं नाही. न्यासा शासनाच्या निकषामध्ये बसली होती म्हणून न्यासाला काम करण्यात आलेलं आहे. आपण सूरजजी, तुम्ही आताच उत्तर प्रदेश आणि बिहारचा तर्क दिलात ना? प्रसादजी, एक मिनिट माझा पूर्ण होऊ द्या. जी. न्यासाचा आणि माझा काही व्यक्तिगत काही संपर्क नाही किंवा कोण मला त्याच्या पाठीमागचं हे काही माहिती नाहीये. पण मी सरकारची राजेश टोपेचा संपर्क आहे. अहो सर, ऐका राजेश टोपेचा संपर्क आहे असं मी डायरेक्ट बोलतो. ज्येष्ठ आहात, ऐका, ज्येष्ठ आहात, पूर्ण होऊ द्या. वक्त्याचं बोलणं चालू असताना आपण मध्ये बोलणं योग्य नाही बोंडे साहेब. थोडं पूर्ण होऊ द्या संपर्क माझं. नाही म्हणून मी सांगितलं की राजेश मी न्यासाची भूमिका नाही, माझ्या सरकारची भूमिका मानतोय. आताही न्यासाला लाथ मारून आकलून द्या. पोरं चांगली, आताही न्यासाला लाथ मारून आकलून द्या. ती एवढ्या चुका करत असेल, एवढा गोंधळ करत असेल, पोरांच्या जीवाशी खेळत असेल, न्यासाला लाथ मारून हाकला, पारदर्शकपणे परीक्षा घ्या. एक मिनिट सूरज चव्हाण, मला एका गोष्टीचा खुलासा करा आणि आपण त्यानिमित्तानं प्रेक्षकांपर्यंतही या गोष्टीतली वस्तुस्थिती पोहोचवू. तुम्ही असं सांगताय ना की ऑनलाईन टेंडर होतं, ऑनलाईन टेंडर भरण्याच्या मध्ये जो पात्र ठरला त्याला काम मिळालं. ठीक आहे, तर्काच्या आधारे हे मान्य करू शकतो. पण तुम्ही परीक्षा घेणाऱ्या कंपनीचा पूर्वानुभव तपासायला हवा होता. तिला याआधी कधी कुठे केव्हा ब्लॅकलिस्ट केलं तेही तपासायला हवं होतं. आता पुढचा मुद्दा काय येतो की एखादा व्यक्ती वारंवार चुका करत असेल तर त्यावर शिक्षा काय होतीये? दुर्दैवानं ती शिक्षा होताना दिसत नाही. पहिल्या चुकीच्या नंतर माफी मागणारे आरोग्यमंत्री तर आता दिसायला तयार नाहीत. आता ते माफी मागायला पुढे येत नाहीत आणि नवीन वस्तू सुधारायलाही काही करताना दिसत नाहीयेत. सूरजजी, प्रसादजी, ज्यावेळी नासाला काम दिलं होतं आणि ज्यावेळेस परीक्षेची वेळ आली आणि आदल्या दिवशी, परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे आरोग्यमंत्री महोदयांनी लिहून सांगितलं की आम्ही परीक्षा पुढे ढकलतोय. त्यामागची कारणं अशी होती की न्यासाने ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं किंवा आम्हाला कुठेतरी वाटलं ज्या संस्थेला आपण काम दिलं त्या संस्थेनं पारदर्शकपणे काम केलेलं नाहीये. आमच्या महाराष्ट्रातल्या तरुण बांधवाला त्याची अडचण निर्माण होऊ शकते म्हणून आम्ही ते पुढे ढकललं. त्याच्यानंतर आणि हे कंपनी निवडण्याचे अधिकार सामान्य प्रशासन विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाला आहेत, हे आरोग्य विभागाला नाही. ते त्यांच्या माध्यमातून ही निवड होते. फारच उत्तम अशा प्रकारचा बचाव तुम्ही केलात, त्याबद्दल खूप खूप आभार. कारण या निमित्तानं तुम्ही कृपया हेच सांगू इच्छित आहात का की सामान्य प्रशासन विभाग राष्ट्रवादीकडे येत नाही, तो शिवसेनेकडे आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांकडे येतो? बोंडे साहेब लक्षात येत आहे का? बोंडे साहेब लक्षात येत आहे आपल्याला? डोळे बंद करून दूध पिलं ती बोंडे साहेब, आपला इतिहास माहिती आहे. माझा इतिहास नका काढू. त्या नवाब मलिक सारखा नका बोलू. नवाब मलिक सारखा नका बोलू. माझा इतिहास त्याच्यासारखा नाहीये, तुमच्या राष्ट्रवादी सारखा नाहीये. भूखंड खाणाऱ्या
मारून घ्या ना. कशाला त्या तरुणांच्या भवितव्याशी खेळताय? कशाला त्या तरुणांच्या भवितव्याशी खेळताय? न्यासाला हाकलणार आहे की नाही? न्यासाला तरुणांच्या भवितव्याशी कशाला खेळताय बोंडे साहेब? कशाला त्यांना कशाला शब्दाच्या तुम्ही अनेक भरती बंद केली होती, अनेक वर्ष न्याय देऊ शकलेला, अनेक वर्ष न्याय नाही देऊ शकत. महाराष्ट्राची तरुण पिढी बर्बाद केल्या. सगळ्या तरुणांच्या दरवर्षी रोजगार देऊन होतं त्या एकाला रोजगार देऊ शकले नाही तुम्ही. कशाला तरुण पोरांचं भवितव्याशी खेळताय बोंडे साहेब? आणि तरुण पोराच्या भवितव्याशी कशाला खेळताय बोंडे साहेब? तुमचा इतिहास काढून याचा इतिहास काढून, अरे तुमचेच तर धुवा अगोदर. अरे तुमचा बघितला व्यापम बघितलेला आहे. व्यापम बघितलं त्याच्यामध्ये किती लोकांचे खून झालेले आहेत हे आम्ही पाहिलेले. महाराष्ट्रातल्या काय देशभरातल्या जनतेला माहितीये. व्यापमच्या माध्यमातून जो कुणी त्याच्यावर नुसतं बोलला तरी त्याचे खून झालेले आहेत. जो बोलला तरी त्याचे खून झालेले आहेत. आमची भूमिका ह्याच आहे की महाराष्ट्रातल्या तरुणाला न्याय भेटला पाहिजे. सूरजजी आणि डॉक्टर बोंडे, सूरज चव्हाण आणि डॉक्टर बोंडे दोघांच्याही या वादात मला तात्काळ हस्तक्षेप करावा लागतोय. याच्यासाठी आपल्या सोबत असलेल्या विद्यार्थ्यांनाही कळू द्यात की या मुद्द्यांच्या आधारे त्यांना परीक्षा संवेदनशीलरित्या होताना वाटतेय का. आपल्या सोबत आत्ताच्या घडीला किरण निंबोरे आहेत. किरणजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येत असेल अशी अपेक्षा आहे. हो, येतोय जी. किरणजी, मला आपल्याला एक थेट प्रश्न असा विचारायचा आहे. इथे जो जो तर्क सरकारकडून दिला गेला, सरकारचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं सूरज चव्हाण यांनी सांगितलं ऑनलाईन टेंडर होतं, जो योग्य ठरला, पात्र ठरला त्याला मिळालं. दुसऱ्या बाजूला ते म्हणतात एमपीएससी कडे पुरेसं मनुष्यबळ नाही. तिसऱ्या बाजूला त्यांचं असं म्हणणं आहे की आता जर न्यासाला हकललं तर विद्यार्थ्यांचं करिअर बर्बाद होईल. हे सगळे तर्क तुम्हाला पटतायत का? आता पहा, ह्या चर्चेमधून त्यांनी सुरुवातीला टेंडरवरती बराच वेळ चर्चा झाली. कदाचित सूरज चव्हाण साहेबांना हे माहिती नसेल की टेंडरिंग प्रोसेसवरती ते बराच वेळ बोलले, परंतु टेंडरिंग हे जे टेंडर आहे याची मुदतवाढ 26 वेळा का दिली हा एक माझा सूरज चव्हाणांना प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुम्ही सांगताय की एमपीएससी कडे पुरेसं मनुष्यबळ नाहीये आणि तुम्ही बोलता बोललात की मागच्या सरकारने अध्यक्ष दिला नव्हता, आम्ही अध्यक्ष दिला. एमपीएससी देखील मागणी करते, विद्यार्थी मागणी करते आणि सरकारमधले सुद्धा तुमचे काही नेते हे सांगतायत की एमपीएससीला पुरेसं मनुष्यबळ आम्ही पुरवू, सदस्यांची संख्या वाढवू. जर तयार असतील तर खाजगी कंपनीचा घटका. आता दुसरी गोष्ट तुम्ही सांगताय की न्यासाला जर बाहेर काढलं तर विद्यार्थ्यांचं, आणि तुम्ही सांगताय की विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही लढतोय. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय काय? विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होतोय. मागची परीक्षा झाली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, आत्ताची परीक्षा झाली त्याच्यामध्ये गोंधळ. असं जर गोंधळ होता, तुम्ही सांगताय की आदल्या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा कॅन्सल केली. तुम्हाला काय माहिती की विद्यार्थ्यांचं हित कशात आहे? विद्यार्थ्यांना किरण निंबोरे, आपण अत्यंत गांभीर्यपूर्वक या गोष्टीची बाब सगळ्यांसमोर आणलेली आहे की ज्या टेंडर मधून न्यासा निवडलं गेलं त्या टेंडरला 26 वेळा मुदतवाढ दिली गेली. आणि दुसरा मुद्दा आपण समोर आणलेला आहे की या निमित्तानं भ्रष्टाचाराचा उगमही झालेला आहे, जो थोड्या वेळापूर्वी अनिल बोंडेंच्याकडून चर्चेत आणला गेला. आपल्या सोबत विद्यार्थी आहे सोहम राठोड. गेल्या वेळेला आपण त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. सोहम, तुम्हाला माझा प्रश्न आणि आवाज आणि चर्चा सगळं नीट ऐकायला आलंय अशी अपेक्षा आहे. आता थेट प्रश्नाला हात घालूयात. तुमचा या परीक्षेच्या दरम्यानचा अनुभव किती त्रासदायक होता? तुमच्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारे सांगा की परीक्षा न देता सुद्धा किंवा परीक्षा देऊन हवे ते मार्क मिळवण्यासाठी कोणी गावोगाव फिरत होतं? काय प्रकारचे अनुभव लोकांचे आहेत? सोहम, आपला माईक सुरू करा. मगापासून आपण बोलू इच्छित आहात पण आपला माईकच सुरू नाहीये. तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. सोहम, माझा माईक चालू आहे सर. जी, आता बोला. आवाज येतोय का सर? आता अतिशय नीट आवाज येतोय. आपलं म्हणणं मांडा. ओके सर, माझं जे अगोदरचं सेंटर होते ते दोन्ही औरंगाबाद, मॉर्निंग आणि इव्हिनिंग, दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांचे फॉर्म त्यांनी सुरुवातीच्या आरोग्य भरतीने जे सांगितलं की तुम्ही एक सेंटर निवडा, त्या सेंटरनुसार आम्ही औरंगाबाद घेतलं. पण ज्यावेळेस पहिली पेपर कॅन्सल झाला आणि दुसरी एक्झाम डेट आली आणि त्यावेळेस ते हॉल तिकीट आलं, तर त्यावेळेस माझा पहिला सेंटर जो होता मॉर्निंगचा तो ऍक्च्युली लातूरला होता आणि दुसरा नाशिक. जी सोहम, आपण सलग बोलत राहा, मध्ये मध्ये थांबू नका. पूर्णपणे महाराष्ट्र ऐकतोय आता तुम्हाला. सलग आणि विना अडथळा आपण आपलं म्हणणं मांडायचं आहे. ओके सर, माझे जे दोन सेंटर होते, अगोदरचं लातूर आणि दुसरा होता नाशिक,
आता दोन्ही पेपर जर द्यायचे सांगितलं, दोन्हीमध्ये डिस्टन्स खूप आहे. मॉर्निंगला जर इकडचं दिलं तिकडचं जाणार पेपर आणि तिकडचा जर इव्हिनिंगचा जर जायचा ठरला तर मग मॉर्निंगचा सोडावं लागेल. त्यापैकी आमच्याकडून दोन्ही एक्झामचे फीस तर त्यांनी वसूल केली, मग आम्हाला दोन्ही एकच सेंटर का निवडल्या तिथं. या निमित्तानं सोहम, पुढचा प्रश्न असा उपस्थित इथे झालाय की बऱ्याच ठिकाणी परीक्षा न देता सुद्धा परीक्षा दिली आहे असं दाखवून अनेकांना नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन देत गावोगावी न्यासाचे एजंट फिरत होते, असा चर्चेत एक आक्षेप समोर आलाय. अशा प्रकारची कुठली चर्चा तुमच्यापर्यंत आली? तुमचा काय अनुभव आहे? सर, माझ्यापर्यंत अशी चर्चा आली नाही. माझ्याकडे एजंटचे भरपूर फोन आले की तुम्ही एवढे द्या आणि तुम्हाला नोकरी लावून देऊ, तुमच्या जागी दुसरा विद्यार्थी जाईल. असे खूप 2 ते 3 कॉल्स आलते मला. मी ते कॉल सुद्धा घेतले होते, पण मी त्यांना म्हटलं की जर असं होत असेल तर आम्ही एवढ्या वर्षाची मेहनत घेतोय, 6-7 वर्ष आम्ही एक्झामची तयारी करतोय, लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्ही पुण्याला थांबलो होतो, मग त्याचा फायदा काय म्हटलं. बिलकुल हा एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे की कशा पद्धतीनं परीक्षा देऊन किंवा परीक्षा न देऊन अपेक्षित गुण मिळवून न मिळून पण वाममार्गानं नोकरी मिळवून, सरकारी पद्धतीतली नोकरी मिळवून देण्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं पेव फुटलं होतं. याचा पहिला ठपका हा थोड्या वेळापूर्वी डॉक्टर अनिल बोंडे यांनी न्यासा या संस्थेवर ठेवला. आपल्याला दीपाली साबळे हिलाही बोलतं करायचंय. दीपाली साबळे आपल्यासोबत परीक्षार्थी, विद्यार्थिनी या नात्यानं जोडल्या गेलेल्या आहेत. दीपाली, ज्या पद्धतीनं हा सगळा घोळ झाला, तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात याचा किती फटका पडला? तुमचं मनोधैर्य यामुळे किती कमकुवत झालं? सर, माझं तर पेपर व्यवस्थित झालाय, म्हणजे जो संडेला पेपर होता तो व्यवस्थित झाला, वेळ पण बरोबर भेटला आणि त्यानंतर उत्तरपत्रिका पण मला वेळेवर मिळाली, प्रश्नपत्रिका पण वेळेवर मिळाली. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला, ज्यावेळेस फॉर्म मी फिलअप केलता त्याच्यामध्ये 2 ऑप्शन होते. एक असा ऑप्शन होता की तुम्ही इंग्लिशचा पर्याय होता त्याच्यामध्ये आणि मराठीचा पर्याय होता जी. पण मला जो प्रश्नपत्रिका मिळाली ती मराठीमध्ये मिळाली, जे की मी इंग्लिशचा फॉर्म फिलअप केलता. बिलकुल, तो एक मला प्रॉब्लेम झाला. बिलकुल. आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा झाला, जसं सोहम सर म्हटले की त्यांचा जो सेंटर होतं आणि एकाच दिवशी 2 पेपर आले, तसं माझ्या एका फ्रेंडला सुद्धा झालंय. तिचा पेपर होता ठाण्याला आणि सेम तिचा क्लर्कचा एक दुसरा पेपर होता, सेम टायमिंगला, तो तिला सोलापूरला लागला. ठीक आहे, तुम्ही आपण अशा वेळेला कसं करणार आहे? बिलकुल याच प्रकारचे अनेकदा अनुभव येऊन सुद्धा न्यासाची सरकार दरबारकडून पाठराखण सुरू आहे. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. चर्चेतला ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आपण एक छोटी विश्रांती घेऊन लगेचच पुढच्या भागात परत येणार आहोत. पहिला मुद्दा काय आहे? 1, परीक्षा घेण्यात न्यासा अपयशी ठरली. 2, परीक्षा न देऊन सुद्धा सरकारी नोकरी मिळण्याच्यासाठी अनेक जण वाममार्गानं विद्यार्थ्यांकडून पैसा उकळताना महाराष्ट्रभर पाहिले गेले. 3, या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यासा ही इतर राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्लॅकलिस्टेड, काळ्या यादीतली कंपनी असून सुद्धा 26 वेळेला टेंडरला मुदतवाढ देऊन त्या कंपनीला महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्यासाठी आत्ता ठेवलं गेलंय. इतक्या वेळेला अपयशी होऊन सुद्धा ही परीक्षा घेण्यासाठी पुन्हा न्यासा आहे तिथेच आहे. न्यासा पाठीमागे कोण आहे? उत्तर पुढच्या लक्षवेधीच्या भागामध्ये. या चर्चेला आपण पुढे नेतोय आणि लक्षवेधीमध्ये एक अत्यंत संवेदनशील मुद्द्याच्या निमित्तानं सत्ताधारी, विरोधक आणि संबंधितांना एकत्र एका मंचावर आणत चर्चा करतोय की आरोग्य विभागामध्ये परीक्षा घोळात आहेत, त्याची जबाबदारी कुणावर द्यायची आणि या निमित्तानं जो घोळ घालतोय त्याला त्याची शिक्षा मिळणार आहे का? पहिल्या भागात तरी असं दिसून आलंय की सत्ताधारी गटाला आपला घेतलेला निर्णय पटतोय. न्यासा नामक संस्थेला आरोग्य विभागामध्ये परीक्षा घेण्याच्या साठी त्यांनी नियुक्त केलंय आणि वारंवार केलेल्या चुका असून सुद्धा न्यासाला दूर केलं जात नाहीये. आपल्या सोबत आहेत सूरज चव्हाण, डॉक्टर अनिल बोंडे, किरण निंबोरे, सोहम राठोड, दीपाली साबळे. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत करूयात आणि आता चर्चेत या आधीच्या भागातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेत सूरज चव्हाण यांना उत्तर देण्याची संधी देतो. सूरजजी, आपण स्पष्ट करा,
आपण न्यासाला निवडण्याच्यासाठी किंवा ज्या टेंडर माध्यमातून न्यासा निवडली गेली त्याला 26 वेळेला मुदतवाढ का दिली? सूरज चव्हाण, आपला माईक बंद आहे. सूरजजी, माईक सुरू करावा. सर्वप्रथम सांगतो की हे जे काही निर्णय घेतलेले आहेत हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय आहेत. त्याचं कारण सांगतो की न्यासाला टेंडर का, न्यासाला ह्या कंपनीला का कायमस्वरूपी ठेवलं किंवा का नाही ठेवलं, त्याला सातत्याने त्याला का काम देण्यात आलेलं आहे त्याचे सांगतो की त्याच्या विद्यार्थ्याचा जो डेटा होता, जे न्यासाने सर्व सेंटरच्या माध्यमातून त्यांचं काही नेटवर्क केलं होतं, विद्यार्थ्यांचा डेटा न्यासाकडे होता आणि हा सातत्यानं जर आपण दुसरी कंपनी त्या ठिकाणी केलो, नवीन प्रोसेस होणार, त्याला काही कालावधी जाणार, पण विद्यार्थ्याला लवकर न्याय भेटावा आणि पारदर्शकपणे काम व्हावं म्हणून आपल्याला काही वेळा ही टेंडर प्रोसेस पुढे ढकलावी लागली होती. आणि जर कुठं आपल्याला त्रुटी दिसत होती ती त्रुटी सुधारण्याची संधी सुद्धा आपण न्यासाला दिलं होतं. पण न्यासाला का ठेवण्यात आलं याबद्दल मी सांगतो की न्यासाने या विद्यार्थ्यांनी जे फॉर्म भरले होते याचा संपूर्ण डेटा हा न्यासाकडे होता. जी काही आरोग्य विभागाने प्रश्नपत्रिका बनवली होती ही न्यासाकडे होती आणि याच्यामध्ये पुढे जाऊन काही वेगळा गोंधळ निर्माण होऊ नये आणि विद्यार्थ्यावरती अन्याय होऊ नये या उद्देशानं हे न्यासाला कायमस्वरूपी ठेवण्यात आलेलं. आणि आपल्यासाठीचा पुढचा मुद्दा असा आहे सूरज चव्हाण की आत्ताच्या घडीला तुम्ही असं म्हणता आहात की या संपूर्ण परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी तुम्ही न्यासाला ठेवलं. दुसऱ्या बाजूला आत्ताचा जो तर्क समोर येतोय की न्यासाकडून वारंवार चुका होत असून सुद्धा त्यांची पाठराखण होतीये. मला किरण निंबोरे यांना विचारायचं आहे. किरणजी, सरकार म्हणतंय की न्यासा इतकी दुसरी चांगली पर्यायी व्यवस्था आता त्यांच्याकडे उपलब्ध नाही. तुम्हाला वाटतं की न्यासाची अशी पाठराखण ही विद्यार्थ्यांच्यासाठी न्यायपूर्ण असेल? प्रसादजी, मी माझं पूर्ण करतो जरा. जी ठीक आहे. सूरजजी, आपल्याला अजून एक 30 सेकंद देतो, त्यानंतर किरण निंबोरे आपलं उत्तर देणार आहेत. नाही, माझं महाराष्ट्रातल्या तरुण तमाम माझ्या बांधवाला जे परीक्षार्थी आहेत, ज्या लोकांनी दिले, मी सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातला एक युवक आहे, युवक संघटनेचं प्रतिनिधित्व करतो. माझं तरुण बांधवाला विनंती आहे, जर कोणी तुम्हाला परीक्षेमध्ये पास करतो किंवा परीक्षेमध्ये लावून देतो तर त्या आमिषाला बळी पडू नका. सरकारकडनं असेल किंवा कुठल्याही कंपनीकडनं अशा पद्धतीचं काम केलं जात नाही. हे महाविकास आघाडीचं तुमचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही. तुम्हाला न्याय देण्यासाठीच केलेलं काम आहे. सूरजजी, आपण असं सांगताय ना, सूरजजी आपण असं सांगताय की जर समजा परीक्षा न देता नोकरी लावून देतो अशा प्रकारचं कोणी आमिष दाखवत असेल तर त्याला बळी पडू नका. अहो, पण असं आमिष दाखवण्याची हिंमत होतीये मवियाच्या कार्यकाळात, हे लक्षात घ्या की. त्याची माहिती संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनला द्या. जर मदत करत असेल तर माझा संपर्क करा, मी तुम्हाला अर्ध्या रात्री सुद्धा मदतीला तयार आहे. पण आमिषाला बळी पडून आपल्या कुठलीही फसवणूक करून घेऊ नये, ही माझं महाराष्ट्रातल्या तरुण बांधवाला आव्हान आहे. किरणजी, या प्रकारच्या दाव्याला आपण काय म्हणणार? याला मखलाशी म्हणणार, याला आवाहन म्हणणार, की याला जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न म्हणणार? सूरजजी, तुम्ही म्हणताय की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, याचा अर्थ तुम्ही एका दृष्टीने मान्य करताय की अशी आमिष दिली जात आहेत. नाही, दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट ते सांगतायत, ऐकाय का तुम्ही, असं दुसरे शब्द तोंडात नका घालू. ते सोहमनी सांगितलं, मी नाही बोललेलो. सोहम मला सांगितलं की मला 3-4 फोन आले होते. मी सोहम सारख्या अनेक तरुणांना सोहम एकटे सांगत नाहीत. महाराष्ट्र तुम्ही जे सांगताय ना की महाराष्ट्रातले युवक सांगतोय, मी महाराष्ट्राच्या तरुणाला सांगतोय, मी सोहम हे देखील महाराष्ट्रातलेच आहेत आणि महाराष्ट्रातला एकही तरुण हे सांगत नाही की परीक्षा योग्यरित्या होते. परीक्षा ही गोंधळात भ्रष्टाचारातच परीक्षा होती, हा महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण बोलतोय. सोशल मीडियावरती तुम्ही असाल, सोशल मीडियावरती जग चाललंय तर तुम्ही सोशल मीडियावरती पहा. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणताय की न्यासाला आम्ही सुधारण्यासाठी किंवा न्यासाकडे डेटा होता दुसऱ्या कंपनीला. अहो, पण मी काय म्हणतो, एमपीएससी स्वतः तयार आहे परीक्षा घ्यायला. एमपीएससीने लेटर दिलंय सामान्य प्रशासन विभागाला की आम्ही परीक्षा घेतो, आम्हाला मनुष्यबळ वाढवून द्या. एवढं जर असताना तुम्ही खाजगी कंपनीचा घाटका घालताय. जर तुम्ही प्रत्येक वेळेस चुका होत आहेत, चुका होत असताना सुद्धा तुम्ही त्याच कंपन्यांना देताय, याचा अर्थ असा की हे फक्त लोंढे सरांनी जर सांगितलं मलिदा खाण्यासाठी फक्त या परीक्षा होत आहेत. याच्यात किरणजी एकच मिनिट, मी याच्यामध्ये एका आता थेट मुद्द्यावर येतो. थोड्या वेळापूर्वी लोंढे आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर अनिल बोंडे यांनी स्पष्टपणे काही संकेत दिले होते. तो विषय जर राजकीय आहे म्हणून क्षणासाठी बाजूला ठेवू, पण तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे? इतक्या चुका करून सुद्धा न्यासालाच काम द्यावं आणि न्यासाचीच पाठराखण सातत्यानं व्हावी सरकारकडून, असं का होतं? दुसरा एक त्यातला आणखीन मुद्दा लक्षात घ्या.
न्यासाच्या प्रकरणामध्ये निर्णय आरोग्य विभागानं नाही, सामान्य प्रशासन विभागानं घेतला असं म्हणत कोण कुणावर जबाबदारी ढकलतय? बरोबर. जर तुम्ही जसा प्रश्न विचारला, राजकारण बाजूला राहू द्या, महापरीक्षा पोर्टल ज्यावेळेस मागच्या सरकारने आणलं, राजकारणाचा भाग नाही हा, पण मागच्या सरकारने महापरीक्षा पोर्टल आणलं त्यावेळेस ज्यावेळेस जे विरोधक होते, जसं लोंढे साहेबांनी सांगितलं की सुप्रियाताईंनी सांगितलं की महापरीक्षा पोर्टल बंद केल्यानंतर आम्ही पारदर्शक परीक्षा घेऊ, ज्या वेळेस मागचं सरकार होतं त्यावेळेचे विरोधक हे ज्या वेळेस भ्रष्टाचार दिसत होता त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या पाठीशी होते, त्यांनी महापरीक्षा पोर्टल बंद केलं. परंतु आता तेच सरकार ज्या वेळेस विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय, तुम्ही खासगी कंपन्यांकडे देताय, त्यावेळेस सरकार तर पाठीशी नाहीच. पण लोंढे साहेब, तुम्हाला एक प्रश्न आहे डॉक्टर साहेब, की सत्ताधारी पक्षातील कुठलाही नेता ठामपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा नाही आणि या भ्रष्टाचाराला कुणीही विरोध करत नाही. तो विरोध फक्त सोशल मीडियावरती एक दिवसासाठी किंवा एक तासासाठी असतो. आता दुसरी गोष्ट, जर दुसरी गोष्ट ही की जर तुम्ही जसं मला विचारलं की याच्यावरती मत काय, खाजगी कंपनी जर वारंवार घोटाळे करत असेल आणि एमपीएससी जर म्हणत असेल तर आमच्याकडे परीक्षा द्या, आणि राज्य सरकार पण विचारणा करत असेल की एमपीएससी परीक्षा घेऊ शकतं का, आणि त्याच्यावर जर उत्तर येस असेल तर नक्कीच ही, पुन्हा एकदा सांगतो मी, मलिदा खाण्यासाठीची ही सगळी सिस्टीम राबवली जात आहे. डॉक्टर बोंडे, थोड्या वेळापूर्वी आपण मांडलेल्या मुद्द्याला यामुळे बळ मिळतंय की राज्यात आरोग्य विभागामधली भरती ही भ्रष्टाचारात भरभटत जाताना दिसतेय. परीक्षार्थी तेच सांगतायत, विद्यार्थी समन्वयक तेच सांगतायत, विरोधक म्हणून आपणही तेच सांगताय. मग आता मला थेट एकदा मुद्द्यावर येऊन परत एकदा या गोष्टीला अधोरेखित करू द्या की भ्रष्ट किंवा अयोग्य पद्धतीनं परीक्षा घेणाऱ्या कंपनीलाच काम द्यावं, काम मिळावं, काम टिकावं, याच्यासाठी नक्की कोण प्रयत्नशील आहे? आरोग्यमंत्री म्हणून व्यक्ती की सामान्य प्रशासन विभागातला निर्णय घेणारी व्यक्ती? प्रसाद, याच्यासाठीच या परीक्षेसाठी खरं न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, SIT नेमली पाहिजे, आणि ती नेमताना पहिल्यांदा न्यासाला बाजूला केलं पाहिजे, हद्दपार ईडी लावा, सीबीआय लावा, इन्कम टॅक्स लावा, बरोबर आहे, लागेल. ईडी लावा. तुम्ही विषय मांडवत आहे. ऍक्च्युली मला सुरक्षेचा प्रश्न विचारायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की राजेश टोपेनी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. राजेश टोपे जर म्हणत असतील की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही तर एक SIT लावा, आणि दिसूनच जातं ना कशी परीक्षा येतं. आता पहा, हे ईडी लावा म्हणतील, पण यांना विद्यार्थ्याचं आयुष्य बर्बाद होते त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये. अरे एमपीएससी विद्यार्थ्यासाठीच परीक्षा पुढे ढकलली होती, विद्यार्थी रडतायत, परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थी रडतायतचे व्हिडिओ विद्यार्थ्यांचे. तुम्ही काय सांगता विद्यार्थ्यांचं हित? आणि एमपीएससी, मला थोडंसं एक प्रश्नाचं उत्तर द्या. नासा कंपनी, तुमचं म्हणणं आहे की नासा कंपनीकडे यावेळेस जो आम्ही फॉर्म भरलाय तो डाटा उपलब्ध असल्यामुळे तुम्ही ही एक्झाम नासाला दिली. मग 2019 मध्ये ज्या वेळेस आम्ही आरटीचे फॉर्म भरले होते महाविकास आघाडी पोर्टलकडे, ती कंपनी नासाला तुम्ही ज्या वेळेस एक्झाम घ्यायला परमिशन दिली, तीच जर त्यावेळेस तुम्ही एमपीएससीला जर परमिशन दिली असती, त्यावेळेस एमपीएससीने मागितलं होतं की आम्ही एक्झाम घ्यायला तयार आहोत, मग त्यावेळेस तुम्ही हा पाऊल का नाही उचलला? या मुद्द्याला पुढे नेऊया. डॉक्टर बोंडे आणि किरणजी, आपलं उत्तरही पोहोचलं, पण आताच्या घडीला सोहम राठोड या विद्यार्थ्यानं मांडलेली वेदना महत्वाची आहे. तांत्रिक दृष्ट्या सुद्धा हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. एका बाजूला सरकार म्हणतं एमपीएससी परीक्षा घ्यायला आता सक्षम नाही म्हणून आम्ही परीक्षा घ्यायला त्यांना दिली नाही, खाजगी संस्थेला प्राधान्य दिलं. दुसऱ्या बाजूला आत्ताच समोर आलेली माहिती काय सांगतेय की परीक्षा घ्यायला एमपीएससीनं पुढाकार घेतला होता, इच्छा दाखवली होती, सूरज चव्हाण. मग आता आपण सांगा की त्यावेळेला एमपीएससी परीक्षा घ्यायला तयार असतानाही ती परीक्षा का घेऊ दिली नाही? काही निर्णय वस्तुस्थिती पाहून घेतले जातात, कुठलेही निर्णय भावनेच्या आधारे घेऊन जात नाहीत. जी एमपीएससीनं तयारी दाखवली होती, पण वस्तुस्थिती असे की मागच्या सरकारच्या काळामध्ये कुठल्याही एमपीएससीच्या मनुष्यबळ नसल्यामुळं हे परीक्षा घेऊ शकले नसते. हा ठीक आहे, एमपीएससीनं त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला होता, त्यांनी ते म्हणजे काय म्हणतात तयारी ठेवली होती, पण आपण ज्यावेळेस एखाद्या प्रोसेसला पुढे जातो तर ते वस्तुस्थितीच्या आधारे त्या प्रोसेसला पुढे जातो. नाही, वस्तुस्थिती तुमच्या लेखी काय होती की एमपीएससी तेव्हा परीक्षा घेऊ शकणार नव्हती, आजही एमपीएससी परीक्षा घेऊ शकत नाहीये, असा ही वस्तुस्थिती आहे, तुम्हाला मान्य?
महाराष्ट्रातल्या तरुण बांधवाला लवकरात लवकर न्याय द्यायचा होता, त्यांची स्वप्न पूर्ण करायची होती, म्हणून आपण केलं. जर एमपीसीच्या माध्यमातून झालं तर त्याला थोडासा वेळ लागला असता आणि वेळ लागू नये. एमपीएससी सकाळी 6 वाजता सुद्धा निर्णय घोषित करते. एमपीएससी बदललंय, एमपीएससी बदलतंय आणि एमपीएससी सुधारणा करतंय. किरणजी, आम्ही बदलण्याचा ते पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये अजितदादांनी एमपीएससीला अध्यक्ष देण्याचा किंवा काम केलं. त्याच्यामध्ये आम्ही ते मान्य करतोय. आम्ही कुठं मागे पुढे बघितले. एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरतीचं सुद्धा जाहीर केलेलं आहे. नक्कीच अजितदादांचा आम्ही जाहीर आभार मानतो. अजितदादांनी नक्कीच चांगले निर्णय घेतलेले आहेत, परंतु मग हा निर्णय का बाजूला राहतोय? नाही, एकच मिनिट याच्यात हस्तक्षेप करणं याच्यासाठी गरजेचं आहे. किरणजी, तुम्हाला त्याचं उत्तर खरं तर लक्षात यायला हवं होतं. थोड्या वेळापूर्वीच काय सांगितलं गेलं, 2दा सांगितलं गेलं सत्ताधारी गटाकडून की निर्णय आरोग्य विभागाचा नाही आहे, निर्णय सामान्य प्रशासन विभागाचा आहे. सामान्य प्रशासन विभाग कोणाकडे आहे? तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. आरोग्य विभाग कोणाकडे आहे? तुम्हाला चांगलं माहिती आहे. आता याच्यामध्ये मला पटकन डॉक्टर बोंडेंना बोलतं करायचं आहे. डॉक्टर बोंडे, आरोग्य विभागाचा निर्णय नाही, सामान्य प्रशासनाचा निर्णय आहे, हे सांगून जी टोलवाटोलवी सुरू आहे ती का होतीये? हे राजेश टोपेंनी जाहीर करावं की मी हा निर्णय घेतला नाही. हा उद्धवजी ठाकरे यांनी निर्णय घेतला म्हणजे कोणासोबत साटलोट झालं हे तरी त्या एसआयटीला शोधता येईल, पण तो निर्णय होईल. पहिल्यांदा ही परीक्षा, याच्या पुढेही होणाऱ्या परीक्षा या न्यासाच्या मार्फत होऊ नये. न्यासाची हकालपट्टी झाली पाहिजे, या परीक्षेची चौकशी झाली पाहिजे एसआयटीच्या मार्फत. राजेश टोपेंनी बाजूला राहून ही परीक्षा एमपीएससीच्या मार्फत किंवा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस किंवा युनिव्हर्सिटी किंवा 10वी-12वीचं बोर्ड ते चांगली परीक्षा घेते, 10वी-12वीचं बोर्ड यांच्या मार्फत घ्या परीक्षा. बोर्डे साहेब, तुमच्या सरकारमध्ये का नाही तुम्ही परीक्षा घेतल्या? तुमच्या सरकारमध्ये का नाही परीक्षा घेतल्या? आजचा गोंधळ माहिती आहे का? भ्रष्टाचार तुमचे फार. अहो, तुम्ही भ्रष्टाचारी लोक तुम्ही आहात खरे. या देशाची लागलेली भ्रष्टाचाराची तुम्ही आहात. तुम्ही का नाही घेतलेलं? तुम्ही का नाही घेतलेली परीक्षा ह्याच्या आधी? विद्यार्थ्यांना का नाही? महापोर्टलच्या माध्यमातून तुम्ही भ्रष्टाचार केला. महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये व्यापारानंतर महापोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार झालाय. त्याची चौकशी झाली पाहिजे. महापोर्टलची चौकशी झाली पाहिजे. सूरज चव्हाण, तुम्ही स्वतः सत्तेत असताना काय मागणी करताय की चौकशी झाली पाहिजे? लावा की चौकशी. अडवलंय कोणी तुम्हाला? सिद्ध करा बोंडे साहेब, सिद्ध करा. सूरजजी सत्तेत आहात ना, विसरलात का काय? तुम्ही सत्तेत आहात, तुम्हीच म्हणताय चौकशी झाली पाहिजे. बदनाम करायचंय काम तुमचंय. आतापर्यंत तुम्ही एका नेत्याचा आरोप सिद्ध करू शकत नाही. भारतीय जनता पार्टी आरोप करणे तुमचं काम आहे. सूरजजी आणि डॉक्टर साहेब ऐका, महापरीक्षा पोर्टलवरती जर हे तुमचा व्यवसाय आहे, प्रतिमा म्हणून करण्याचा. महापरीक्षा भारतीय जनता पार्टीचा व्यवसाय. तुम्हाला कुठल्या विद्यार्थ्याला न्याय द्यायची भूमिका कधीच राहिलेली नाही. आम्ही काम करतोय. मी मान्य केलं होतं की 125 पैकी 10 केंद्रावरती गोंधळ झाला होता. सूरजजी, 10 केंद्रावरती तुम्ही म्हणता 10 केंद्रावरती गोंधळ झाला होता. 10 केंद्रावरती गोंधळ, 10 केंद्रावरती विद्यार्थी किती असतात? एका विद्यार्थ्यावरती जरी अन्याय झाला तरी तो अन्याय असतो. तुम्ही 10 केंद्रांचं सांगताय. आणि महापरीक्षा पोर्टलचे जे तुम्ही आता दोघं वाद घालत होते ना, तर महापरीक्षा पोर्टलमध्ये आताचं सरकार पण होतं आणि मागचं सरकार पण होतं. त्याच्यामुळे दोघांनीही त्या गोष्टीवरती बोलू नये. महापरीक्षा पोर्टलमध्ये सेना होतं, बीजेपी होतं, आताही सेना आहे आणि बाकीचे 2-3 पक्ष आहेत. त्याच्यामुळे खाजगी कंपन्यांवरती कुणी दोघांनी एकामेरीवरती ताशेडे ओढण्याची अजिबात गरज नाही. तर परीक्षा ह्या एमपीएससी कडे पारदर्शकपणे होण्यासाठी दिल्या पाहिजे सूरजजी. आणि तुम्हाला सांगतो, आज विद्यार्थ्यांना 5 वाजता मेसेज काय आलेत? सूरजजी एक मिनिट, आज विद्यार्थ्यांना 5 वाजता मेसेज आलेत की जे हॉल तिकीट आहेत ते ग्राह्य धरू नका. 31 तारखेचे जे हॉल तिकीट आलेले आहेत, आज पुन्हा कंपनीने मेसेज केलाय की ते हॉल तिकीट ग्राह्य धरू नका. विद्यार्थ्यांनी किती वेळा कन्फ्युज व्हायचं? तुम्ही सांगा, किती वेळा सेंटर बदलणार, किती वेळा पेपर बदलणार? विद्यार्थ्यांनी काय करायचं? परीक्षा द्यायच्या, अभ्यास करायचा का फक्त गावोगावी फिरत राहायचं? किरण निंबोरे, मला एका गोष्टीच्या बाबतीत आपल्याकडून अजून प्रतिक्रिया अपेक्षित करतो. त्यानंतर सोहम राठोड आणि आपल्याला आपल्यासोबत असलेली विद्यार्थिनी प्रतिनिधी दीपाली साबळे यांनाही बोलतं करायचं आहे. किरणजी, आपण वारंवार सांगताय की ताज्या घटनाक्रमामध्ये सुद्धा गोंधळ आहे. विद्यार्थ्यांना मिळालेलं हॉल तिकीट त्यांनी ग्राह्य मानायचं नाही. आता या अशाच प्रकारच्या घोळामुळे
एक तर ते अभ्यास नीट करू शकणार नाहीत, सराव करू शकणार नाहीत, उजळणी करू शकणार नाहीत. मग या विद्यार्थ्यांच्यासाठी पुन्हा हॉल तिकीटच्यासाठी संघर्ष करा, परीक्षा केंद्रासाठी संघर्ष करा. पेपर केंद्रावर पोहोचला म्हणजे परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर तिथं बाजूलाच आपला एक जण येऊन बसतोय, तो आपली कॉपी करत नाहीये ना, याबाबत सतर्क राहा. म्हणजे विद्यार्थ्यांनी थोडक्यात काय करायचं तर दगडावर डोकं आपटत बसायचंय का? किरणजी, विद्यार्थ्यांची मानसिकता अशी करून ठेवायची की तुम्ही काहीही करा, आम्ही परीक्षा घेणार. तुम्ही डोक्यावर दगड आपटा, नाहीतर डोक्यात दगड घाला, नाहीतर आता जसं स्क्रीनवरती दिसतं तसं लोटांगण घ्या, आम्ही परीक्षा घेणार. 2-3 वेळा जर विद्यार्थी वैतागून विद्यार्थी म्हणणार चला आपण दुसऱ्या परीक्षांचा अभ्यास करू, यांचं रान मोकळं. अशा पद्धतीने जर परीक्षा होणार असतील ना, असाच जर विचार असेल तर याला कुणीही काही करू शकत नाही. प्रसादजी, मी सांगतो विद्यार्थी जास्तीत जास्त किती, कारण एमपीएससीच्या परीक्षा आलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना वेळ नाही प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरायला, प्रत्येक वेळेस यांचे पाय धरायला, विद्यार्थ्यांना तेवढा वेळ नाही. विद्यार्थी म्हणते अरे जाऊ दे, या परीक्षेपेक्षा एमपीएससी कडे लक्ष दिलेलं बरं. अशा पद्धतीने जर होणार असेल, मी तेच परत रिपीट करतो की उद्याच्या हॉल तिकीट अजूनही कन्फर्म नाही, तुम्ही मेसेज करताय कशावर? बिलकुल. आता जे तुम्ही सांगितलं मी मागे रिपीट केलं होतं की सकाळी 6 वाजता एमपीएससी घोषणा करते एखाद्या गोष्टीची. एका बाजूला एमपीएससी सुधरवताय आणि दुसऱ्या बाजूला सुधरवताय म्हणतोय सूरजजी, सुधरवताय, तुम्ही सुधरवताय. एका बाजूला एमपीएससी सुधरवताय आणि दुसऱ्या बाजूला खाजगी कंपन्यांकडे परीक्षा देऊन अशा प्रकारचा गोंधळ करताय. ठीक आहे. सोहम राठोड आपल्या सोबत. सोहम राठोड, आपण आपलं उत्तर देताना पूर्ण वेळ समोर पाहत राहा. आपल्या माईकला आपण सुरू करा, माझा प्रश्न ऐका आणि उत्तर द्या. आता जर समजा येणाऱ्या काळात सुद्धा हे घोळ मिटले नाहीत तर विद्यार्थ्यांच्यासाठी परीक्षांचे पर्याय कमी कमी होत जातील का दिवसागणिक, आणि यामुळे त्यांच्यातलं नैराश्य वाढत जाणार आहे का? सोहम, माईक सुरू करा आणि बोलणं आपलं म्हणा. सुरज सरांना मला एक विचारायचं. सुरज सरांनी जे अगोदर सांगितलं की बीजेपीनी अगोदरच्या एक्झाम मध्ये जो गोळ घातलाय आणि जो मलाई खाल्ली, ऍक्च्युली त्यांनी असं शब्द वापरला, खाल्ली आहे की त्यावेळेस त्यांनी का नाही केलं. मग सुरज सरांचं असं म्हणणं आहे का की ह्यावेळेस आम्ही खातोय तुम्ही बघा म्हणून? सूरज, एका परीक्षार्थीचा प्रश्न आहे आपल्यासाठी. मला एक सांगा, ज्यावेळेस एक्झाम घ्या त्यावेळेस एका विद्यार्थ्याच्या जागी त्याचा दुसरा विद्यार्थी देतो. जो विद्यार्थी ऍक्च्युअली एक्झाम साठी बसणार आहे त्याला बाजूला ठेवून त्याचा दरवी उमेदवार बसवला जातो. त्यावेळेस जो आधार कार्ड नंबर असतो, जे इन्व्हिटेशन असतात ते चेक करतात आणि विद्यार्थ्याला बसतात. तिथे फिंगरप्रिंटचा जो ऑप्शन दिलेला असतो तो यूज का केला नाही? कारण त्याने विद्यार्थ्यांचा जो घोळ होणार असतो, जो डुप्लिकेट फेक विद्यार्थी बसवला जातो, तो कमी झाला असता. अशी कंपनी का राबवत नाही? मी तुम्हाला मगाशी पण म्हणलेलं आहे, परीक्षा ही पारदर्शकपणे होण्यासाठी आपण केलेला हा प्रयत्न आहे. विद्यार्थ्याला लवकरात लवकर न्याय भेटावा, अनेक वर्षापासून रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण व्हावी या उद्देशाने केलेला आहे. आणि परत मी दुसरं तुम्हाला आव्हान केलेलं आहे की अशा पद्धतीचं जर समाजात किंवा गावोगावी कोणी फिरत असेल तर त्या लोकांच्या प्रबोधनाला बळी न पडता महाराष्ट्रातल्या तरुणांना त्याच्या संदर्भातली तक्रार जर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला केली तर मला वाटतंय भविष्यातले होणारे टळतील. असे कुठलेही लोक फिरत नाहीत किंवा अशा कुठल्याही पद्धतीचं परीक्षामध्ये पास करून दिलं जात नाही. पारदर्शकपणे होण्यासाठीच आपल्याला काही वेळा परीक्षा पुढे ढकलावी होती आणि आमचा प्रयत्न आहे की ही पारदर्शकपणेच झाली पाहिजे आणि त्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केलेला आहे. ठीक आहे. सूरज चव्हाण, आपण विद्यार्थ्यांना हे आवाहन करता आहात महाराष्ट्रातल्या की त्यांनी आता जर समजा त्यांच्या आसपास परीक्षेत पास करून देतो, नोकरी लावून देतो अशा प्रकारचा कोणी व्यक्ती आढळला तर पोलिसात जा, तक्रार करा. डॉक्टर बोंडे, करायचं काय आहे तर विद्यार्थ्यांनी काय काम करायचंय, विद्यार्थ्यांनी पोलिसांमध्ये जायचंय, विद्यार्थ्यांनी तक्रारी करायच्या आहेत. हे सगळं जर विद्यार्थी करणार असतील तर त्यांनी अभ्यास कधी करायचा, आणि जर विद्यार्थी तक्रारी करत बसणार असतील तर मग सरकार व्यवस्था सुधारणार कधी? गरज नाहीये. ज्यांच्यावर तू बोललं झालंय, आपण काहीतरी वेगळ्या दिशेला चर्चा नका करू. नाही. अहो, आता तुम्ही विद्यार्थ्यांना आवाहन करता ना की कोणी जर असं सापडलं वाम मार्गाने नोकरी लावून देतो सांगणार तर त्याला त्याच्या विरोधात कंप्लेंट करा. नाही ना, चर्चा दुसरीकडे कशाला नेताय तुम्ही? प्रसाद, आज ही परिस्थिती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये हा संशय निर्माण झालेला आहे की पैसे दिल्याशिवाय आपण पास होणार नाही. आणि त्यामध्ये एजंट लोकांचे, ते खरे असो खोटे असो, पण फोन येतात आणि फोन आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला वाटतं ना की आता पोलीस स्टेशन मध्ये गेलो. बरं, पोलीस स्टेशन मध्ये गेल्याबरोबर म्हणजे ताबडतोब तक्रार लिहिल्या जाते का? तो सांगतो की त्या माणसाला आण, त्याचा नंबर आण,
रेकॉर्डिंग आण आणि त्या विद्यार्थ्याच्या त्या परीक्षेच्या बोले साहेब सरकार बदललंय, ते पहिलंच नाही, आता सरकार बदललेलं आहे. बाबा माहित आहे ना, सरकार बदललं. 100 कोटीचे आता इथे तक्रार घेतली जाते, न्याय दिला जातो. आयजी आणि गृहमंत्री वसूल करायला लागतो, ते सरकार आहे. कुणी त्याला लावलं, कुणी ते सगळं पेटवलं, सगळं पुढे येईल, नका काळजी करू. याचा मुंबईचा कमिशनर फरार धरता कोण, त्या आयजीला बोलायला लावणारा कोण, हे सगळं विद्यार्थ्यांवरती बोला, विद्यार्थ्यांवरती बोला, कृपया विद्यार्थ्यांवरती बोला. आणि म्हणून सांगतो, सुधरवायचं असेल तर खरोखर सुधरवा. त्या न्यासाला नाही द्यायचं असेल, एमपीएससीला हँडओव्हर करा ना. साधी मागणी आहे विद्यार्थ्यांची की भ्रष्टाचार तुम्ही करत नाही, ठीक आहे, तुम्हाला जी चौकशी करायची असेल ती करा, पण आता जर ही कंपनी गोंधळ घालत असेल तर हे कंत्राट रद्द करा, त्यांच्याकडून डाटा घ्या, तो काही त्यांच्या मालकीचा नाही, एमपीएससीला हँडओव्हर करा आणि परीक्षा घ्यायला लावा. ठीक आहे डॉक्टर बोंडे, या तर्काच्या आधारे एक चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला महत्वाचा प्रश्न आपण सूरज चव्हाण यांना विचारू. सूरज चव्हाण, थोड्या वेळापूर्वी किरण यांनी स्वतः एका गोष्टी बाबतीत सत्ताधारी गटाचं कौतुक केलं आणि त्यात सुद्धा ते अजित पवार यांच्या भूमिकेचं, धोरण निश्चितीचं केलं की त्यांनी एमपीएससी मध्ये बदलांच्यासाठी सुरुवात केलेली आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आहेत. त्यांच्याकडून एमपीएससी मध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, त्यांनी सदस्य दिले, त्यांनी अपेक्षित त्या अनुषंगिक बाबी दिल्या. मग आताही ही परीक्षा न्यासाकडे का? जर अजितदादांनी परिस्थिती बदलायला घेतली आहे तर मग न्यासाकडे परीक्षा ठेवण्याच्या ऐवजी ती एमपीएससी कडे परत घेऊन या. ही प्रोसेस बऱ्याच दिवसापासून चालू होती आणि या प्रोसेस चालू असताना अचानकपणे आपण एखादी काढून नवीन ठिकाणी नवीन कंपनीला दिला असतो तर त्याला बराच कालावधी लागला असता. अनेक तरुणांचं वयाची मर्यादा ओलांडली गेली असती, त्या विद्यार्थ्याला अन्याय झाला असता, त्यांना न्याय भेटावा. कारण ही भरती प्रक्रिया बऱ्याच दिवसापासून रखडलेली भरती प्रक्रिया आहे. त्या तरुणांना लवकरात लवकर न्याय भेटावा हा सरकारचा हेतू आहे आणि त्या हेतूनं हे लवकर पूर्ण व्हावं. येणाऱ्या काळातल्या ज्या काही भरती प्रक्रिया असतील त्या म्हणजे एमपीएससीच्या माध्यमातूनच भरती प्रक्रिया पूर्ण होतील. ठीक आहे, आपण असं सांगतात की आत्ताच्या घडीला काही न्यासा काही जात नाही, न्यासा हटत नाही. मला जाता जाता पटकन किरण यांना एक संधी द्यायची आहे. किरण, आपण सांगा, एमपीएससी कडे उरलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या बाबत कुठलाही निर्णय होताना दिसत नाहीये, जे आहे ते न्यासाच्याच माध्यमातून होणार आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यांना जर परीक्षा घ्यायची ठरलेलीच असेल आणि परीक्षा जर खाजगी कंपनीकडूनच घ्यायची असेल तर सरकारचं हे म्हणणं ऐकणार नाही. आणि दुर्दैव हे की विरोधक देखील फक्त काहीतरी एक 5 मिनिटासाठी 10 मिनिट किंवा अशा चर्चांमध्ये विरोध करताना दिसत आहेत. तेवढ्या स्ट्रॉंगली विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहत नाहीयेत. त्याच्यामुळे आणि मी जसं सांगितलं सूरज सरांनी की बाबा आम्ही प्रयत्न करतोय, पण जर चुकांमधूनच जर न्यासा कंपनी सुधारायची असेल तर विद्यार्थ्यांनी करायचं काय? खरं तर एमपीएससी कडे सगळ्या परीक्षा दिल्या पाहिजेत, तरच सरकार म्हणतं ना जे पारदर्शकता ते होईल. आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत, कोर्टामध्ये फाईल आम्ही रजिस्टर केलेले आहे. आम्ही हायकोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये गेलेलो आहोत, त्याच्यावरती निर्णय होईलच. पण त्याच्या आधी कमीत कमी न्यायालयाने, कोर्टाने सांगण्यापेक्षा गव्हर्नमेंटने स्वतः सुधारणा करून एमपीएससी कडे परीक्षा द्यायला पाहिजे. एमपीएससी ठीक आहे, आताच्या घडीला आपण ही वारंवार भूमिका मांडली की परीक्षा ही एमपीएससी राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून व्हावी. राज्यसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा घेण्याचं सध्या तरी सरकारच्या मनात दिसत नाहीये. ज्या खासगी कंपनीला त्यांनी टेंडरला 26 वेळा मुदतवाढ देऊन निवडलं त्याच कंपनीच्या पाठीशी सरकार राहताना दिसतंय. विद्यार्थ्यांच्यासाठी हीच एक आणखी नवी परीक्षा असणार आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.